तर आपल्या सगळ्यांना माहिती असलेले आता ते नाहीये पण डॉक्टर हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, त्यांची ही कथा आहे. परीक्षा झाली, पास झाले, गोल्ड मेडल मिळालं, सुवर्ण पदक, आणि नेमकी त्यांना संधी साधून आली की एकाचं हार्टचं ऑपरेशन करायचे. तेव्हा बायपास नव्हती बरं, ओपन हार्ट सर्जरी होती. थोडस मराठी बोलीन कारण त्याला इंग्लिश शब्द मला माहित नाहीये. आणि सगळी तयारी झाली, दिवस ठरला, वेळ ठरला आणि देवाची पूजा केली. आज डॉक्टर होते तरी पूजा करायचे. मुद्दाम सांगतेय बरं, नाहीतर आम्हाला हल्ली जर कुठे काही डिग्री मिळाली ना की पायातली चप्पल काढून चहा प्यायचा असतो हे सुद्धा आम्हाला कळत नाही. घाई आम्हाला असते. पण ह्यांनी तेवढ्या वेळामध्ये सुद्धा पूजा केली आणि आईला नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायच्या आधी नमस्कार केला. रोजचा परिपाठ होता हा त्यांचा. मातृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि आई त्याला म्हणते, नीतू तुझं पक्क ठरलंय का रे की ऑपरेशन करायचं त्या व्यक्तीचं? हो अगं आई, आता काही पर्याय नाहीये. काय त्यांना बोलायचं होतं ते रोज आईशी बोलायचे. काय काय दवाखान्यात झालं ते सगळं आईला येऊन सांगायचे. आणि ते म्हणले, आई म्हणतेय मी तुला एक सांगू का, ऐकशील का माझं? तू सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं आतापर्यंत कधी झालंय? तू फक्त सांग, काय करू? एकदा तू गुरुदेवांकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन येशील का रे? एकदा आशीर्वाद घेऊन ये, बाकी काही अपेक्षा नाहीये. तर म्हणला ठीक आहे, मी असं करतो. त्याच्या नातेवाईकांना बोलवलेले पेशंटच्या, त्यांच्याशी बोलतो. तोपर्यंत तू नगरला जायची, म्हणजे आत्ताच नगरला जायची तयारी करून ठेव. गेले तिथं त्या पेशंटच्या कोण बायका मुलं होती त्यांच्याशी बोलले आणि दिवस ठरवला, वेळ ठरवली आणि घरी आले आणि नगर गाठलं. गुरुदेवांच्या तिथे पायाशी बसले. वय वर्ष 25-26 बरं. गुरुदेवांनी पाहिलं, हसले आणि गुरुदेवांनी विचारलं, काय येणं कसं केलं? काही नाही म्हणे, आईने सांगितलंय आशीर्वाद घेऊन ये म्हणून आशीर्वाद घ्यायला आलोय. उत्तर बघा, आईने सांगितलं म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो, आशीर्वाद द्या. गुरुदेव म्हणले, आशीर्वाद देतो पण कशासाठी? आशीर्वाद कशाला